महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 12वीच्या परीक्षेचा आज निकाल दुपारी 1 वाजता निकाल ऑनलाईन जाहीर होणार. नांदेडमध्ये 20,000 विद्यार्थ्यांनी दिली नीटची परीक्षा. पोलिसांच्या चोख बंदोबस्तात 56 परीक्षा केंद्रांवर परीक्षा पार पडली. राज्यात आज सीईटीची फेरपरीक्षा. पीसीएम ग्रुपच्या परीक्षेत गणित विषयात तांत्रिक अडचणी आल्या होत्या. अशा 27,837 विद्यार्थ्यांची आज फेरपरीक्षा घेतली जाणार. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 12वीच्या परीक्षेचा आज निकाल दुपारी 1 वाजता निकाल ऑनलाईन जाहीर होणार. नांदेडमध्ये 20,000 विद्यार्थ्यांनी दिली नीटची परीक्षा. पोलिसांच्या चोख बंदोबस्तात 56 परीक्षा केंद्रांवर परीक्षा पार पडली. सोन्याच्या दरात घसरण. 1 तोळा सोन्याचे दर 96,000वर. 21 एप्रिलला सोनं लाखाच्या घरात केलं होतं. 13 दिवसात सोन्याच्या घरात मोठी घसरण. राज्यातील काही भागात पुढील 3 ते 4 दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा. उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, तर विदर्भात काही भागात 50 ते 60 किलोमीटर प्रति वेगाने वारे वाहण्याचीही शक्यता. यवतमाळ जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. जिल्ह्याचं तापमान 42 अंशांवर गेलं असताना पावसामुळे नागरिकांना दिलासा. भंडाऱ्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस. सलग 8व्या दिवसांच्या पावसानं शेतकरी चिंतेत. भात उत्पादनात मोठी घट होण्याचीही शक्यता. वर्ध्याच्या सेलू भागात अवकाळी पावसासह गारपीट. गारपिटीमुळे पपई, केळी तसेच फळ पिकांचं नुकसान. तीळ, उन्हाळी पिकं आणि भाजीपाला पिकांनाही मोठा फटका बसणार. चंद्रपूर जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीट. गारपिटीमुळे गावठी आणि कलमी आंबा पिकाची हानी, तर वाढत्या तापमानापासून नागरिकांना दिलासा. धुळे जिल्ह्याचं तापमान 44 अंशांवर. हवामान विभागाकडून पुढचे 2 ते 3 दिवस जिल्ह्याला येलो अलर्ट. वाढत्या तापमानामुळे धुळ्यातील नागरिक हैराण. नांदेडमध्ये उष्णतेची लाट. उन्हामुळे केळीच्या बागा करपल्या, तर बाजारात देखील केळीचे भाव घसरले. अत्यल्प दरामुळे पिकांचा चारा म्हणून वापर करण्याची वेळ आली आहे. पालघरमध्ये धरणांपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या गावांमध्ये भीषण पाणी टंचाई. कऱ्हेगावच्या महिलांची हंडाभर पाण्यासाठी पायपीट. मिळणारं पाणी देखील गढूळ असल्यानं आरोग्याचा प्रश्न गंभीर. वर्ध्याच्या कारंजा घाडगे या गावात पाणी टंचाईनं नागरिक त्रस्त. काही भागात 4 ते 5 तर काही भागात 8 ते 10 दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्याची माहिती. नगरपंचायतीकडून 2 टँकरनं शहरात पाणी पुरवठा सुरू. यवतमाळच्या धरणातील जलसाठ्यात घट. मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पात 31.49% जलसाठा शिल्लक. पुण्याच्या पौडमध्ये नागेश्वर मंदिरातील अन्नपूर्णेच्या मूर्तीची विटंबना केलेल्याच्या निषेधार्थ आज मुळशी तालुका बंदची हाक. या प्रकरणी चांद नौशाद शेख आणि नौशाद शाबाद शेख या पितापुत्रांना अटक करण्यात आली आहे. पौंड गावातील घटना घृणास्पद आणि संतापजनक. शासनाने तात्काळ संबंधितांवर कारवाई करावी. सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्याला माफी मिळता कामा नये. सुप्रिया सुळेंची एक्सपोज. पुरंदर विमानतळ विरोधी आंदोलनासंदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी बैठक बोलावी. विरोधी असणाऱ्या गावांमधल्या प्रतिनिधींनाही बैठकीसाठी बोलावलंय. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची पुरंदरमधील कुंभारवळण गावाला भेट. प्रस्तावित विमानतळाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांशी संवाद साधला. प्रश्न मार्गी काढण्याचं दानवेंचं आश्वासन.
पुरंदरमध्ये लोकांनी 2-4 दगड मारले असतील तर प्रकरण वाढतं, मग काठ्या मारल्या त्याचं काय? विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा पोलिसांना सवाल. तर आम्ही कायम शेतकऱ्यांसोबतच आहोत, दानवेंचं वक्तव्य. नांदेडमध्ये सकल मातंग समाजाचा मेळावा. समाजाला कोर्टाच्या निर्णयानुसार राज्यात अ, ब, क, ड आरक्षण जाहीर करण्याची मागणी. 20 मेला आझाद मैदानावर मातंग समाजाचा मोर्चा असल्याची आमदार अमित गोरखेंची माहिती. सांगलीच्या पलूस शहरामध्ये हिंदू समाजाच्या वतीनं निषेध मोर्चा. पश्चिम बंगाल इथं हिंदूंवर होत असलेल्या अमानवी अत्याचाराचा निषेध करण्यात आला. भारतात दहशतवादी कारवाया सफल करण्यासाठी मॅरेज जिहाद तर सुरू नाही ना? ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंचा सवाल. संबंधित महिलांसाठी लग्न ही संकल्पना नसून क्रॉस बॉर्डर टेररिझम असल्याचा दावा. भंडाऱ्यात गरफोडी करून 10 लाखांचे दागिने आणि 18 लाखांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी चोरट्याला अटक, मुद्देमालही जप्त करण्यात आला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.